वैद्यकीय क्षेत्रात केवळ क्लिनिकल कौशल्य असून चालत नाही, तर संवादाची आणि करुणेची जोड असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबई, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर आणि राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी पंढरपूर येथील बाळकृष्ण फणसे महाराज मठ इथं बियॉन्ड क्लिनिकल स्किल्स द पॉवर ऑफ सॉफ्ट स्किल्स इन नर्सिंग या विषयावर कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते, तर जयंत नायकुडे, लता नायकुडे, उर्मिला नायकुडे, अनिता भैलुमे, लक्ष्मण मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात परिचारकांसाठी प्रभावी संवाद कौशल्य, ताणतणाव नियोजन आणि रुग्णांशी वागताना आवश्यक असलेली सहानुभूती या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉक्टर शीतल पिंपळेकर आणि ससून हॉस्पिटलच्या शुश्रूषा अधीक्षिका विमल केदारी, जॉयशी मतिवनन, हुसेन नदाफ, मंगेश जबडे या मान्यवर वक्त्यांचं मार्गदर्शन तर लाभले असून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून 10 क्रेडिट पॉईंट्स देखील दिले जाणार आहेत. आरोग्य सेवा अधिक मानवी आणि प्रभावी बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे, असं संयोजक जयंत नायकुडे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी जयवंत विष्णू नायकुडे, अध्यक्ष महात्मा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय विकास संस्था आणि ऋषी बहुउद्देशीय विकास संस्था याच्या अंतर्गत मी पंढरपूरमध्ये 2002 साली एक नर्सिंग संस्था सुरू केली आणि त्या राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल म्हणून आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये नर्सिंगमध्ये पडता अशी माझी पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर येथे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या नावाने संस्था सुरू केली. यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांनी एक अतिशय योग्य उपक्रम सुरू केला की सी एन ई म्हणजे काय, निरंतर शिक्षण पाहिजे. नर्सिंगच्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पासआउट झाले, 10 वर्ष झालं, 20 वर्ष झाली ज्यांना आहेत, पण आत्ताचं जे अपग्रेड नॉलेज होणं गरजेचं आहे आणि ते अपग्रेड नॉलेज होण्यासाठी ह्या CNEचा शुभारंभ करण्यात आला. त्यात या नर्सेसला, ज्या जुन्या नर्सेस आहेत, त्यांना 10 पॉईंट मिळतात, त्यांचं रिन्युअल करताना वगैरे ते 10 पॉईंट मिळतात आणि ते फार गरजेचं आहे. आणि असा सुंदर कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं. यावेळेस सिम्बायोसिस कॉलेज, जे पुण्याचं प्रख्यात नर्सिंग कॉलेज आहे, त्या कॉलेजची सर्व या टीमनं येऊन हा इथं मार्गदर्शनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे केदारे मॅडम, ससून हॉस्पिटलच्या केदारे मॅडम, त्यांनी येऊन मार्गदर्शन केलं. आणि मनीषा शिंदे मॅडम, ज्या सोलापूर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत, यांनी ते कार्यक्रम हा तडीस पार पडला. डॉक्टर बोदले आणि डॉक्टर शिनगारे या कार्यक्रमास आले, त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.